एक मिनिटात कोणी मध्ये बोलू या ठिकाणी आलाय, कशाबद्दल आलं काय सांगाल? मुळातच माळशिरस पोलीस स्टेशनमध्ये माझ्यावरती गुन्हा दाखल केलाय, जो की मी गुन्हाच केला नाही. यांनी माझ्यावरती कलम लावलेत, अश्लील माहिती पसरवली, मी कोणाची बदनामी केली. मला सांगा, उसाचं बिल मागणं म्हणजे बदनामी आहे? म्हणजे काही न करता शेतकऱ्यांचे बिलं थकवलेले आहेत, त्याची मागणी केल्यानंतर लगेच आमच्यावरती गुन्हा दाखल होत असेल, आम्हाला इथं यावं लागत असेल. म्हणजे नेते तुपाशी झाले, उद्योजक तुपाशी झाले आणि शेतकरी उपाशी झाला, हीच परिस्थिती. परंतु असं त्यांच्याकडून असं सांगितले येते की जिल्ह्यात सर्वाधिक 3050 रुपये उच्चांकी दर देण्यात आलेला आहे. ते 15 जानेवारीपर्यंत पहिला हप्ता जमा केला आहे 3050ने आणि 15 जानेवारीपासून तीच खोटी माहिती आहे काय? आणि 1800 रुपये माझ्याकडे कागद कुठे आहेत? या ठिकाणी तुम्हाला मी प्रूफ दाखवतो. इथं शेतकरी किती आहेत ज्यांचं ऊस थकलंय बिल? सगळे शेतकरी येतात. सगळ्यांचं काय म्हणणं आहे, 1800 रुपयाने काल हप्ता टाकलाय. कधी? काल. सांगितलं कितीने? 3050ने सगळ्यांचं दिलंय. माझ्याकडे त्याच्या कारखान्याचं लेटर आहे काय की 25 तारखेपर्यंत आम्ही तुमचे पैसे देऊ, तोपर्यंत थोडंसं आम्हाला सहकार्य करा. म्हणजे हा विषय आहे की यांनी काहीही केलेलं चालतं, खोटं केलेलं चालतं. यांनी सगळीकडे पेपर आउट केले की 3050ने पैसे दिले, पण कोणत्याच शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे जमा झालेले नाही आहेत. 3050ने 1800 रुपयाने हप्ता जमा झालाय, तो बी बहुतांश कारखान्यांचा जमा झाला नाही. याच्याकडे 17 युनिट आहेत. किती? 17 युनिट आहेत. त्यातल्या ठराविक कारखान्यांचा झालाय, कुठल्या कारखान्यांचा झाला नाही. बरं, कारखान्याचं ऊस बिल बी असू द्या, त्यानंतर कामगारांचे पैसे थकलेत आहेत, त्यानंतर साखर व्यापारी जे आहेत त्यांचे पैसे दिलेले नाहीत किंवा त्यांना साखर दिलेली नाही. त्याचसोबत ऊस वाहतूकदार जे आहेत त्यांचे पैसे थकलेत, मुकादम आहेत त्यांचे पैसे थकलेत. मग हा फक्त पेपरमध्येच देण्यासाठी का चमकोगिरी? दुसरा एक आरोप केला जातो की आपल्यावरती की एकाच कारखान्याच्या सगळ्या कारखान्यांना मी इशारा दिलेला आहे आणि आज बी इशारा देतो, प्रत्येक कारखान्याने पुढच्या 15 दिवसामध्ये शेतकऱ्याचं ऊसाचं बिल द्यावं, नाही तर प्रत्येक कारखान्याच्या गेटवरती मी पोहोचणार. 17 कारखाने म्हणजे एका तालुक्यामध्ये, एका विभागामध्ये एक कारखाना आहे, तिथं शेतकरी किती असतात? 4-4 लाख टन गाळप करतोय हो ऊसाचं. किती शेतकऱ्यांचं नुकसान आहे? सदाशिवला पण जाणार आहे. सगळ्या प्रत्येक कारखान्याला, ज्यामध्ये जेवढे साखर कारखानदार शेतकऱ्याची पिळवणूक करतायत, शेतकऱ्याचं रक्त पिण्याचं काम करतायत, त्या प्रत्येकाला आम्ही आज पण सांगतोय, शेतकऱ्याच्या ऊसाचे पैसे थकवले असतील तर लवकर द्या. केंद्राचा आदेश आहे, 14 दिवसाच्या आत FRP जमा करावी लागते. तुम्ही भांडगुळासारखं पैसे दाबून बसता आणि शेतकरी इथं मरायची वेळ आली. जिल्ह्यातल्या किती कारखान्यावर तुमचं आंदोलन झालं होतं? मी सगळ्यात पहिलं आंदोलन केलं होतं याला श्रीरामपूरला, त्यानंतर परळीला आंदोलन केलं. प्रत्येक वेळेस व्हिडिओमधून सांगण्यात आलं की बाबा तू ऊसाचे पैसे देऊन टाक. आजपर्यंत पैसेच देण्याचं काम केलं नाही. 1800 रुपयाने हप्ता काढणं म्हणजे थट्टा करणं आहे. इथं ऐका, हे जे लेटर आहे हे ओंकार सहकारी सहकारी नाही, प्रायव्हेट कारखान्याने दिलेलं आहे. याच्यामध्ये तो काय म्हणतोय, गळीत हंगाम 2025-26 कर ऊस पुरवठा केलेल्या सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की आपले कारखान्याचे दिनांक 21/6/2026 अखेर 3,40,916 मेट्रिक टन ऊस गाळप केलेले आहे. गाळपास आलेल्या ऊसाची जाहीर केलेल्या दराप्रमाणे उर्वरित देय रक्कम 25/5/2026 पर्यंत संबंधित शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये रक्कम वर्ग करण्यात येईल. तसेच तोडणी वाहतूक ठेकेदारांचे जमा नावे हिशोब करून उर्वरित रक्कम अदा करण्यात येईल. आता हा पुरावा मी घेतलाय का कुठं? त्यांनीच दिलाय मला. हे शिक्क्यासहित आहे, हा कारखान्याचा आहे. मग पैसे थकले नाहीत तर हे लेटर कुठून आलं? पैसे थकले नाहीत तर शेतकऱ्यांनी आंदोलन कसं केलं? एक मिनिट, निवेदन दिलेलं आहे दाखवायचं सुरुवातीचं. आता हे शेतकऱ्यांची संघर्ष समिती आहे ऊसाच्या बिलासंदर्भात. त्यांनी हे पहिलं लेटर दिलं. कधीच हे 5/5/2026. 25 तारखेला मीटिंग झाली होती, 5 दिवसाचा इशारा दिला, पैसे जमा झाले नाही. आंदोलन कधी केलं? 8 तारखेला. 8. त्यानंतर हे बघा, त्याच्या कारखान्यावर गेलेलो दिसतंय. लोक येडे आहेत का? पैसे पागल आहेत, मूर्ख समजायला त्यांनी लोकांना. त्याच्या कारखान्यातली मीटिंग आहे, रविराज दादा, त्याच्या कारखान्यातली मीटिंग आहे ही. रविराज दादा, 500 रुपयाच्या बॉन्डवर त्यांनी करार करून दिलेला खोटा म्हणून माझ्यावर 420 FIR केली. ह्याची पहिल्यापासून चित्रच आहे. आता आमच्या शेतकरी अजय बुरांडे साहेबांनी हे त्या दिवशी पोस्ट केली. किती तारखेची ही? 25 एप्रिल रोजी सायंकाळी ही झालेली बैठक आहे सगळ्या शेतकऱ्यांची. मी व्हिडिओ कधी टाकलाय? 29 तारखेला. जर पैसेच थकले नव्हते तर मी कशाला व्हिडिओ टाकेल? जर पैसेच थकले नव्हते तर याला मिरची कशी लागेल? तुमच्यावर सोशल मीडियावरील बदनामीचे किती गुन्हे दाखल झालेत आता? माझ्यावर आतापर्यंत 250-300 असतील. एकट्या बच्चूकडून 250 केले ते. मी भीमराव राजाराम वाघमोडे, जनरल मॅनेजर ओंकार कारखाना चांदापुरी,
युनिट नंबर 1 आमच्या ओंकार कारखान्याने मागील सीझनला गाळपास जो ऊस आला त्याचं सर्व पेमेंट आम्ही शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग केलेलं आहे. नजरचुकीने कोणाचं काय राहिलं असेल तर त्यांनी युनिटला संपर्क साधावा, ते देण्याची आम्ही व्यवस्था करू. आम्ही दिलेला दर आमच्या जिल्ह्यामध्ये इतर कारखान्यापेक्षा उच्चांकी दर दिलेला आहे. हे शेतकरी नेते रविराज साबळेंनी जे तुमच्या कारखान्यावरती आणि चेअरमनवरती आरोप केले की शेतकऱ्यांचं देणं थकवलेलं आहे, त्यांना वेळेत दिलेलं नाही, त्याविषयी काय म्हणणं आहे तुमचं? नाही, त्यांनी केलेले आरोप तसे खोटेच आहेत. वेळेत बिल द्यायचा आम्ही प्रयत्न केलेलाच आहे. इतर आमच्या जिल्ह्यातील इतर कारखान्याच्या तुलनेत विचार केला तर इतर कारखान्याने अजून काही दिलेलंच नाही बिल, पण आम्ही बहुतांश शेतकऱ्याच्या खात्यावर त्याच्या ऊसाचे पैसे पेड केलेले आहेत. मी त्यांच्यावरती एक FIR केली की सोशल मीडियामध्ये आमची बदनामी केली म्हणून. हो, केलेले केस दाखल केलेली आहे आम्ही. त्यांनी आम्ही ओंकार ग्रुपचेच बदनामी करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात आता 144 कारखाने आहेत, त्यापैकी बहुतांशी कारखान्याने दिले नाही, फक्त आम्हालाच ओंकार ग्रुपलाच टार्गेट केलं. हेतू पुरस्कार केल्यामुळे आमची बदनामी केल्यामुळे आम्हाला त्यांच्यावर केस दाखल करायला लागली. शेतकरी नेते रविराज साबळे यांनी जे सोशल मीडियावर कारखान्याची बदनामी केली, चांदापुरीच्या ओंकार कारखान्याची, एक सभासद शेतकरी म्हणून तुमचं काय मत आहे? तुम्हाला बिल वेळेत मिळालं का, किंवा पहिल्यापासूनच या कारखान्याची नेहमी बिलाची बोंब होती? मी रामभाऊ मगर निमगाव ऊस उत्पादक शेतकरी आहे. यावर्षी माझा जवळपास 173 टन ऊस गेला आहे आणि 173 टनाचं मला पैसे पेड झाले, ही वस्तुस्थिती आहे. मात्र 15 जानेवारीपासूनचं बिल थांबलं, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे आम्ही काय नाकारू शकत नाही, शेतकरी या नात्यानं नाकारू शकत नाही. कारण का की शेतकऱ्याला प्रचंड अडचणी आहेत, त्याला वेळेत पैसे लागतात, हेही कबूल आहे. परंतु त्यानंतर त्यांनी काय केलं, त्याला एक दुसरा पर्याय त्यांनी व्यवस्था केली की जे शेतकरी आहेत, ज्यांना दवाखान्याचा प्रश्न असेल, ज्यांना ॲडमिशन असेल, ज्यांना कोणाचं खरेदी खत करायचं आहे, त्या लोकांना अर्ज दिल्यानंतर आम्ही आपल्या कारखान्याचे जनरल मॅनेजर वाघमोडे साहेब यांच्याकडे अर्ज दिल्यानंतर त्यांना तातडीनं अगदी दुसऱ्या दिवशी पैसे पेड झाले. असं काय नाही की प्रत्येकाला पैसे दिले नाहीत, असं काय झालेलं नाही. आणि 15 जानेवारीपासून त्यांनी 1800 रुपये प्रमाणे सर्व खात्याचं पैसे, म्हणजे 20 दिवसाचे फक्त पैसे राहिले होते, 20 दिवसाचे सर्व पैसे त्यांनी खात्यावर जमा केले. आणि हे करत असताना काही तांत्रिक त्यांच्या वतीनं सांगण्यात आलं, या कारखान्याचे डायरेक्टर संचालक ओमराजे बोथरे पाटील यांनी एक परिपत्रक जाहीर केलं की मी शेतकऱ्याच्या पाठीशी आहे. काय तांत्रिकांचा युद्धाचा परिणाम असेल, साखर निर्यात धोरण असेल, अजून काय बँकेचा प्रॉब्लेम आहे, आणि हा बँकाचा प्रॉब्लेम सुटल्यानंतर येत्या आठवड्यात आम्ही हे सर्व पैसे पेड करू. आणि त्याच्यानुसार पैसे पेड व्हायला सुरुवात झाली. फार तर तुम्हाला याचा मी मेसेज दाखवतो, मला पैसे आलेले. म्हणजे आमची जे निमगावमध्ये जी महाराष्ट्र बँक आहे त्याचा मेसेज आहे माझ्याकडे पैसे जमा झाले. असं काय आपण काय कारखान्याची बाजू घेऊन बोलतोय किंवा अजून कोणातरी बाजू घेऊन बोलतोय, असा काय विषय नाही, मेसेज आहे.